Hello, my name is Sushant Santosh Gansan. आज मी फार्मर डेव्हलपमेंट आयडिया अँड प्रोजेक्ट तयार केलेला आहे. सर्वप्रथम प्रोजेक्टच्या मधोमध एक तळे बनवलेले आहे. तळ्याच्या वर कोंबड्यांसाठी एक खुराडे, त्या खुराड्याचा खालचा भाग जाळीने बनवलेला आहे. त्या खुराडेमध्ये आपण कोंबड्या सोडल्या आहेत. तळ्यामध्ये मासे सोडलेले आहेत. सर्वप्रथम खुराड्यांमधल्या कोंबड्यांचे विष्ठा हे माशांसाठी एका सारखे काम करते. त्यामुळे माशांचा खाण्याचा खर्च होत नाही व शेतकरी दरवर्षी 3-4दा 1 किंवा 2 टन मासे विकून खूप लाभ कमवतो. शेताच्या मधोमध शेततळे असल्यामुळे शेताची जमीन सुपीक राहते व त्यातून दुप्पट संख्येचे पीक निघते. ते पीक आपण शेताच्या बाजूला केलेल्या डुक्कर, गाय व म्हैस यांच्या शेतीमध्ये टाकू शकतो. म्हणून म्हशीचे दूध, गाईचे दूध व डुक्करांची विक्री जास्त प्रमाणात होते व शेतकऱ्यांना त्यापासूनही लाभ होतो. गाय, म्हैस व डुक्कर यांच्या विष्ठा कुजवल्यानंतर त्यातून निघणारे किडे कोंबड्यांना खूप आवडतात व ते किडे खाऊन कोंबड्या खूप वजनदार व त्यांचे मांस वाढते. शेतकरी कोंबड्या व कोंबड्यांची अंडे विकून अजून लाभ कमवतो. शेतकऱ्यासाठी शेतामध्येच एक फार्म हाऊस, एक वेअर हाऊस आणि एक इलेक्ट्रिक सिस्टम बनवलेला आहे. ज्यामुळे शेतकऱ्याला शेताची बाहेर जायची गरज पडत नाही आणि यामुळे शेतामध्ये होणाऱ्या चोऱ्या, शेतात जर कुठला जंगली प्राणी घुसला तर त्यापासून शेताची सुटका ही फार्म हाऊस मध्ये राहणारे शेतकरी करू शकतात. शेतकऱ्याला फक्त इलेक्ट्रिसिटीचा खर्च, बाकी कुठलाही खर्च शेतकऱ्याला होत नाही. जर हा उपक्रम शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वापरायला सुरुवात केली तर शेतकऱ्याला खूप फायदा होईल व त्याला खूप पैसे मिळतील. उपक्रमाचं नाव परत सांग.